चीन अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध स्थगित होऊन उद्या म्हणजेच 12 ऑगस्टला 90 दिवस पूर्ण होणार आहेत। 4 महिन्यांपूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार युद्ध हे सर्वोच्च पातळीवर असताना अमेरिकेने चीनवरती 250% तर चीनने अमेरिकेवरती 145% कर लावला होता। दोन्ही देशातला व्यापार जवळपास ठप्प झाला होता। ही कोंडी फार काळ टिकणं दोन्ही देशांसाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चांगली नव्हती। त्यामुळे जगातले शेअर बाजार असतील, अमेरिकेतला बॉन्ड बाजार, अमेरिकन डॉलरचाही भाव पडू लागला आणि टॅरिफचा फटका चीनपेक्षा अमेरिकेलाच बसतोय असं लक्षात आल्यावर ट्रम्प प्रशासनाने चीनशी हातमिळवणी केली आणि व्यापार युद्धाला ब्रेक लागला। पण आता करांना दिलेली स्थगितीची मुदत संपणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा व्यापार युद्धाचे ढग हे गडद होत आहेत। पण अमेरिकेने यंदा 48 तासाआधीच कच खाल्ली आहे। बघूया। अमेरिकेने चीन समोर गुडघे टेकले। चीनवर टॅरिफ लावणं कठीण। अमेरिकेच्या उपाध्यक्षांची चीन समोर सपशेल माघार। जगावर पुन्हा एकदा अमेरिका आणि चीनमध्ये 3 महिन्यांपूर्वी रंगलेल्या व्यापार युद्धाचे ढग गडद होऊ लागले। 12 ऑगस्टला अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफला दिलेल्या स्थगितीची मुदत संपते आहे, पण त्याआधीच अमेरिकेने बहुधा चीन समोर गुडघे टेकलेत। चीनवर अतिरिक्त टॅरिफ लावणं कठीण असल्याचं अमेरिकेचे वान्स म्हणतात। चीनवर लादण्यात येणाऱ्या अतिरिक्त करांचा गंभीर विषय सध्या अध्यक्षांच्या विचाराधीन आहे। अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। अध्यक्ष मला म्हणालेत त्यावर विचार सुरू आहे, पण त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही। अमेरिकेचे चीनशी असलेले संबंध विचारात घेता निर्णय घेणं फारच कठीण होऊन बसलंय। टॅरिफ लावला तर अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, पण त्याचा रशियाशी कोणताही संबंध नाही। जेडी व्हॅन्स यांच्या या विधानातून अमेरिकेचा टॅरिफ बाबतीतला दुटप्पीपणा स्पष्ट दिसतोय। व्हॅन्स म्हणतात चीनवर टॅरिफ लावताना रशियाचा काहीही संबंध नाही। भारतावर टॅरिफ लावताना मात्र फक्त रशियाकडून भारत करत असलेल्या कच्च्या तेलाच्या आयातीचं एकमेव कारण देण्यात आलंय। वास्तविक चीन हा रशियन कच्चं तेल घेणारा सर्वात मोठा आयातदार देश आहे। चीनवर टॅरिफ लावताना रशियाचा संबंध नाही असं म्हणणं म्हणजे ताकाला जाऊन भांड लपवण्यासारखं आहे। जेडी व्हान्स यांचा कालच एक मुलाखत झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चीन रशियाकडून ऑइल घेतं, पण त्या बाबतीत काय करायचं असा निर्णय अध्यक्ष ट्रम्पच घेतील। आणि त्यांनी असं पण सूचित केलं की भारताचे रिलेशन आणि चीनचे रिलेशन याच्यामध्ये फरक आहे, त्यामुळे तिथे काही वेगळी गोष्ट होऊ शकते, पण कोणत्या निश्चित निर्णय घेणं याच्याबद्दल अजून तरी काही शाश्वतता नाहीये आणि एकूण हे वाढवण्याचे संकेत तरी अजून ट्रम्पने दिले नाहीयेत। त्यामुळे एक तणाव वाढण्याची जी शंका आहे तीच आता पुढे पुढे येते आणि तो जो तणाव जो उफाळून आलाय त्याच्यावरती कसा काबू ठेवायचा हा मला वाटतं मोठा प्रश्न आहे। चीन आणि अमेरिका यांचे व्यापारी संबंध फारच जटिल आहेत। अमेरिका चीनी मालाचा सर्वात मोठा ग्राहक आहे। चीनवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला तर अमेरिकेतील रोजच्या वापराच्या गोष्टी महाग होण्याची भीती आहे। महागाई वाढल्यास ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या उत्पादनांसाठी चीनमधून येणारी अतिदुर्मिळ खनिजे वापरली जातात। टॅरिफ वाढवलं आणि चीननं या खनिजांची निर्यात बंद केली तर अमेरिकेतील अनेक उद्योग ठप्प होऊ शकतात। त्यामुळेच बहुधा चीनवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याआधी ट्रम्प प्रशासन पुन्हा विचार करते। 90 दिवसाची मुदत दिल्यानंतर पुढे वाढ होईल की नाही याचे संकेत अजून तरी अध्यक्ष ट्रम्प यांनी काही दिले नाहीयेत। त्यात काही असं दिसतंय की भारताच्या बरोबर जर काय कम्पेअर केलं तर चीनला झुकतं माप मिळते। त्याची कारणं आहेत 2 ते 3। एक म्हणजे चीनपासून अमेरिकेला जे काही मिळतं त्यात प्रामुख्याने आहेत एक घरगुती वस्तू, टर्बाईन, विंड टर्बाईन, त्याशिवाय एक संगणक चिप्स जे असतात त्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजेच्या वाहनांच्या बॅटऱ्या आणि त्या बॅटऱ्यांना लागणारा ज्याला आपण म्हणतो रेअर अर्थ मेटल्स, तर ह्या सगळ्याचा तिकडून चीनमधून एक्सपोर्ट होतो, तो अमेरिकेला नितांत जरुरी आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन। तर चीननी जवळजवळ $12 बिलियन सोयाबीन हे मागच्या वर्षी इम्पोर्ट केलं होतं
आणि ट्रम्प यांनी असं पण सूचित केलं की चीनने जास्तीत जास्त सोयाबीन आमच्याकडून घ्यावं, पण चीनला अर्थातच दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे साऊथ अमेरिकेचा, तिकडून चीन हे घेऊ शकतं. या सगळ्या गदारोळामध्ये एकतर असा काय करार जी डेडलाईन आहे 12 तारखेची म्हणजे उद्याची, त्यात होईल का ही शंकाच आहे. सगळ्यात महत्वाचं बाब म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार हा जवळपास $750 अब्ज आहे आणि त्यामध्ये चीनच्या बाजूने ट्रेड सरप्लस आहे, तो जवळपास $250 अब्ज ट्रेड सरप्लस आहे. दुसरं म्हणजे अमेरिकेचं एकूणच अमेरिका जी प्रामुख्याने चीनकडनं आयात करतो ते आहे रेअर अर्थ मिनरल्स, आणि ज्याच्या आधारावरती अमेरिकेतले अनेक प्रॉडक्ट्स, अनेक इंडस्ट्रीज ह्या डिपेंडंट आहेत. आणि हे चीनला माहिती असल्यामुळे चीनच्या हातामध्ये अमेरिकेच्या औद्योगिकरणाची एकूणच सूत्र आहेत. त्यामुळे चीनला कोणत्या प्रकारे दुखवणं हे डोनाल्ड ट्रम्पला परवडणारं नाहीये. दुसरं, चीनच्या प्रचंड इन्व्हेस्टमेंट्स या अमेरिकेच्या ट्रेझरीमध्ये बॉन्डच्या रूपाने आहेत, आणि जर कोणत्या प्रकारचा संघर्ष किंवा तणाव या दोन देशांमधला वाढला तर चीन ते पैसे विड्रॉ करू शकतो, ते बॉन्ड्स विड्रॉ करू शकतो, आणि ज्यामुळे आधीच अडचणीमध्ये आलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था जी आहे ती आणखीन अडचणीमध्ये येऊ शकते. त्यामुळे चीनला कोणत्याही पद्धतीने दुखावणं हे डोनाल्ड ट्रम्प यांना परवडणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार प्रणालीचे 3-13 वाजवण्याचा निर्णय 2 एप्रिल रोजी घेतला. तेव्हापासून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. जगातील बहुतांश देशावर कमी अधिक कर लावण्याचा निर्णय अस्तित्वात आलाय. भारतीय मालावरही 25% कर लागू झालाय आणि उरलेला 25% कर 21 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. जर ट्रम्प यांनी स्थगितीची मुदत वाढवली नाही तर 12 ऑगस्टला चीनी मालावरही 30% कर लागू होईल. पण चीन गप्प बसणार नाही हे सुद्धा ट्रम्प प्रशासनाला माहीत आहे. त्यामुळे अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांनी आधीच स्थगितीचा कालावधी वाढवण्यात येईल असे संकेत दिलेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.